मित्रांनो, रिलेशनशिप आणि लाईफ लेसन्स या माध्यमातून आपण पार्ट 1 पार्ट 2 बघितले. आता या पार्ट 3 मध्ये आपल्याला प्रश्नांचा गुंता की भावनांचा गुंता, म्हणजे नात्यांमध्ये, रिलेशनशिपमध्ये, स्पेशली पती पत्नीच्या नात्यामध्ये गुंता हा प्रश्नांचा नसतोच. प्रश्न तर भरपूर आहेत, पण तो भावनांचा असतो. आता या भावनांचा गुंता कसा सोडवायचा या संबंधी आपण थोडासा विचार करणार आहोत. आपण संवाद साधणार आहोत. बघा, नकारात्मक भावनांची तीव्रता लक्षात घ्या. नकारात्मक भावनांची तीव्रता विचारांना चुकीच्या पद्धतीने व्यक्त करते. खूप खूप जास्त महत्वाचं वाक्य आहे की आपले नकारात्मक विचार आणि त्याची तीव्रता ही आपल्या विचारांना चुकीच्या पद्धतीनं व्यक्त करते, व्यक्त करण्यास शिकवते. आणि यामुळे काय होतं, याचे परिणाम बघा किती म्हणजे भयानक म्हणता येईल की यामुळे जवळच्या व्यक्ती दुखावल्या जातात आणि दुरावल्या जातात. मग अशा परिस्थितीमध्ये आपण नेमकं काय करायला पाहिजे? आणि ही प्रत्येक घराची, कुटुंबाची, प्रत्येक व्यक्तीची ही हा एक अनुभव आहे, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. कारण इथे समजुती वेगळ्या असतात. कारण वर्षानुवर्ष मनात साचलेले प्रतिमांचे साचे असे दृढ झालेले असतात, रिजिड ज्याला म्हणतो, आणि त्या समजुतीच्या रूपानं ते पुढे येत असतात. पण एखादी समजूत किंवा मत, कोणाचंही म्हणा, ते म्हणजेच एखादी वस्तुस्थिती नाही हे समजायला वेळ लागतो. आणि या पक्क्या समजुतींमुळेच आपली जी स्वीकार शक्ती असते ती कमी पडते. जे ग्रह असतात, वेगवेगळ्या भावना असतात, यांच्या विरोधात जर काही गोष्टी घडल्या तर संताप या भावनेचा उद्रेक होऊ शकतो. म्हणजे वेगवेगळ्या भावना, भय, भीती, संताप, चिंता, काळजी, त्याच्यापैकी संताप, राग, क्रोध ज्याला आपण म्हणतो, त्या भावनेचा उद्रेक या गोष्टीमुळे होऊ शकतो. कारण समजुती, आपले मत वेगवेगळे असू शकतात, प्रत्येकाचे असतातही. पण आता इथे स्वतःच्या भावना ओळखणं बघा फार महत्वाचं आहे. हे सुद्धा या भावना तपासणं, ओळखणं, त्यामागचं कारण शोधणं, त्या समजून घेणं, ही प्रक्रिया जर असली तरच भावनांचं समायोजन, नियंत्रण करणं शक्य होतं. फार सुंदर, अप्रतिम एखाद्या विचारवंतांनी ही विचार प्रणाली मांडून ठेवलेली आहे कुठेतरी. व्यवहारशास्त्र घ्या, समाजशास्त्र घ्या, कुटुंबशास्त्र घ्या, किंवा मानसोपचार तज्ज्ञांनी दिलेले विचार घ्या, आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की भावनांना जोपर्यंत आपला कंट्रोल त्यावर नसतो किंवा त्याचं समायोजन जोपर्यंत आपण करू शकत नाही, तोपर्यंत गुंता हा प्रश्नांचा नाही, भावनांचा आहे, हे आपल्याला लक्षातच येत नाही. रोज निश्चित जीवनामध्ये आपण ते अनुभवत असतो, पण त्यावर कधी विचार करत नाही. आणि त्यामुळे कदाचित रिलेशनशिपमध्ये माणसं दुरावल्या जातात, जसं मी आधी म्हटलं, किंवा दुखावल्या जातात, हा प्रकार घडत असतो. आणि याचा सोपा अर्थ अगदी जर आपण विचारात घेतला तर आपल्याला आपल्या स्वतःच्या भावना ओळखता आल्या पाहिजेत. आणि त्या भावनेमागची विचारांची जी प्रक्रिया असते ती आपल्याला कळली पाहिजे. तरच दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या किंवा माणसाच्या किंवा घरातल्या कुटुंबातल्या सदस्याच्या भावना ओळखणं सोपं होईल. आणि त्या समजून घेऊन त्याचं सुद्धा समायोजन आपल्याला करता येईल, त्याला रिस्पेक्ट देता येईल, त्याला ऍक्सेप्ट करता येईल. बघा किती सोपं आहे. आपल्याला कधी कधी ते कठीण वाटतं, पण जर विचार केला आणि त्यावर म्हणजे समायोजन करू शकलो, किंवा त्यावर आपण विचार करू शकलो, किंवा त्याच्यावर जर काम करू शकलो, तर ते अवघड सुद्धा नाही आहे. कारण एखाद्या घडलेल्या घटनेला कंट्रोल्ड एक्सप्रेशन ज्याला आपण म्हणतो, भावनांचं नियंत्रित किंवा संयत प्रकारचं प्रगटीकरण त्याला आपल्याला देता येऊ शकतं. अगदी सोपं आहे आणि शक्य सुद्धा आहे. आता जर असं नाही घडलं तर काय होऊ शकतं याचा सुद्धा आपल्याला विचार करायला लागेल. कारण भावनेचा उद्रेक होऊन त्यावरचा ताबा आपला जाऊ शकतो जर त्याचं समायोजन किंवा नियंत्रण किंवा संयमन नाही केलं तर. भावनेचा उद्रेक होऊन त्यावरचा आपला ताबा जाऊ शकतो. आपला अनुभव आहे आणि सगळ्यांनाच ही गोष्ट माहिती आहे.
की आपण रिलेशनशिपमध्ये बोलताना, वागताना, विचार करताना, एखाद्या व्यवहारामध्ये या घटना घडतात, त्याचा ताबा जाऊ द्यायचा नाही आहे. कारण सारासार विवेक कमी होऊन विसंवाद आणि आरोप प्रत्यारोप, बघा आरोप आणि प्रत्यारोप रोज करतो आपण, त्यातून जास्त मोठ्या प्रकारचे प्रश्न उद्भवू शकतात, ते बिकट होऊ शकतात, याची कल्पना आपण करायला पाहिजे. त्या परिणामाला सामोरा जाण्याची गरज पडू नये यासाठी आपण थोडंसं भावनांना, विचारांना, आपल्या व्यवहाराला, आपल्या बोलण्याला, आपल्या शब्दांना जपलं पाहिजे. आणि म्हणूनच भावभावनांची गुंतवणूक ज्याला आपण म्हणतो, ती आपण योग्य प्रकारे जर नातेसंबंधांमध्ये केली तर आणि तरच भावनिक बुद्धिमत्तेला खूप महत्वाचं स्थान प्राप्त होऊ शकतं. आणि त्यामुळे प्रत्येक सदस्याचा रिस्पेक्ट आणि त्याला एक्सेप्ट करण्याची, मी आधीच सांगितलं, रिस्पेक्ट आणि एक्सेप्ट करण्याची जी एक नवीन पद्धती आपण कुटुंबात डेव्हलप करतो, त्यामुळे कुटुंबाचं हॅपीनेस, प्रत्येक माणसाच्या जीवनातलं ध्येय आहे आनंद मिळवणे, हॅपी राहणे, समाधान मिळवणे. मग ते कसं शक्य आहे? जोपर्यंत मनातले विचार, हृदयातल्या भावना किंवा बुद्धीची समतोलता साधली जाणार नाही तोपर्यंत शक्य नाही. याच संदर्भात आणि याच विषयावर थोडासा पुढे जाऊन आपण जर विचार केला तर कोणत्याही नातेसंबंधांमध्ये, प्रामुख्यानं सहजीवनामध्ये, समता, सहकार्य, स्वीकार, सहिष्णुता, सच्चेपणा, समजूतदारपणा, पारदर्शीपणा आणि परस्परांविषयीचा आदर, या सगळ्या गोष्टींना आपल्याला अनन्यसाधारण महत्त्व द्यायचं आहे. हे शब्द मी आता जे बोललो, जसं सहिष्णुता म्हणा, स्वीकार करणं म्हणा, सहकार्य, समता, सहिष्णुता, सच्चेपणा, समजूतदारपणा, ह्या फक्त बोलण्याच्या गोष्टी नाही किंवा पुस्तकात वाचण्याच्या नाही आहे, तर त्या आपल्या जीवनामध्ये उतरवण्याच्या गोष्टी आहेत. याची आपल्याला, म्हणजे याचा आपण प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक त्यासाठी झटलं पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे. आणि त्यामुळे काय होईल बघा, कुठलीही गोष्ट जेव्हा आपण करत असतो त्याचं काहीतरी आउटपुट मिळावं, त्याचे रिझल्ट चांगले मिळावे, यासाठी आपण काम करतो. मग कुटुंबातलं म्हणा किंवा रिलेशनशिपमधलं सुद्धा सौख्य आपल्याला हवं असेल तर आपल्याला थोडासा त्याग, थोडी सहनशीलता, थोडा समजूतदारपणा दाखवणं प्रत्येकालाच गरजेचं आहे. आता बघा, जोडीदाराला, आता पती पत्नींचा जर आपण विचार केला, कारण शक्यतो म्हणजे बऱ्याचशा कुटुंबांमध्ये इन जनरल ट्रेंड आपण जर बघितला, पती पत्नीचं नातं आणि त्याच्यासोबत जोडले गेलेले इतर सगळे नातेसंबंध. आता म्हणूनच मला असं म्हणायचं आहे की जोडीदाराला आहे तसं स्वीकारणं, त्याच्या चुका दुरुस्त करायला मदत करणं, स्वतःच्या चुकांची कबुली देणं किंवा एखादी त्रुटी जर असेल समजा तर त्याला स्वीकारून त्या दुरुस्त करणं, रोजच्या आयुष्यात भावनिक दृष्ट्या अगदी मनापासून ऐका, की रोजच्या आयुष्यामध्ये भावनिक दृष्ट्या एकमेकांना आधार देणं आणि महत्वाचं म्हणजे सकारात्मक संवादाकडे कुठलाही विषय जाईल अशा पद्धतीनं आपल्या भावनांचं समायोजन करणं हे फार फार गरजेचं आहे. कारण त्यामुळेच आनंदी, सुदृढ सहजीवन जगणं सहज शक्य होईल असं वाटतं. आणि मित्रांनो, हे आपल्याला जमू शकतं आणि जमतंय बऱ्याचशा कुटुंबांना. तुम्ही बघू शकता, बरेचसे संयुक्त कुटुंब इतके आनंदी आहेत की ते एकमेकांना समजून घेतात, लक्षात घेतात. टीव्हीवर सुद्धा तुम्ही बऱ्याचशा सिरियल बघू शकता, पण त्यातल्या चांगल्या सिरियल आहे त्यांच्याकडे जर लक्ष ठेवून त्याचा आपल्या कुटुंबाशी थोडासा ताळमेळ जोडण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की पती पत्नीची नाती, कुटुंबामधली इतर सदस्यांसोबतची आपली जी नाती आहेत किंवा आपले जे त्यांच्याशी संबंध आहेत ते दृढ होतील, सुदृढ होतील. आणि यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहिलं पाहिजे. परत भेटू पुढला एखादा नवीन आणि छानसा टॉपिक घेऊन. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.